नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत आहे. बघा, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात काही डाऊट असेल तर आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, जे टीचर नावाने आहे. आज आपण खूप अफलातून गोष्टी डिस्कशन करणार आहोत मित्रांनो. आज आपण क्यूब आणि क्यूब रूटच्या बाबतीत काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. घन आणि घनमुळाच्या बाबतीत काय करणार आहोत मित्रांनो, चर्चा करणार आहोत. काय करणार आहोत आपण, घन. तुम्ही म्हणाल सर 3 वेळा गुणाकार करायचा म्हणजे घन. आपल्याकडे एवढा वेळ नाही मित्रांनो. खूप शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून घन कसे काढायचे आणि घनमूळ कसे काढायचे, काही सेकंदामध्ये कसे ओळखायचे, ते आपण काय करणार मित्रांनो, डिस्कशन करणार आहोत. सो आज आपल्याला चॅप्टरचं नाव आहे मित्रांनो क्यूब आणि क्यूब रूट, घन आणि घनमुळाच्या बाबतीत आपण काय करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत. त्याच्या आधी तुम्हाला घन आणि घनमूळ समजण्याच्या आधी मित्रांनो तुम्हाला 1 ते 10 चे घन पाठ असणं गरजेचं आहे. परीक्षेला गेल्या एका पेज वरती 1 ते 10 चे घन, 1 ते 20 चे वर्ग, एबीसीडी सरळ फॉर्मॅट मध्ये आपण नंबर अल्फाबेट सिरीज घेऊ, त्यावेळेस एबीसीडी कशी लिहायची हे सर्व पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं असतं, लिहून ठेवायचं असतं. मग तुम्हाला आय होप इथे 1 ते 10 चे घन मी मांडून दिलेले आहेत. 1 ते 10 चे घन तुमचे पाठ असतील. एकाचा घन आहे 1, परत एकदा आपण रिव्हिजन करूया क्विक मध्ये. एकाचा घन आहे 1, त्याच्यानंतर दोनाचा घन आहे मित्रांनो 4, दोनाचा घन आहे 8, तीनाचा घन आहे 27, चाराचा घन आहे 64, पाचाचा घन आहे 125, 6चा आहे 216, 7चा 343, 8चा 512, 9चा 729, 10चा 1000. मग मी 1 ते 10 चे घन इथे लिहून दिलेले आहेत. आता काही सेकंदात कसे काढायचे घन आणि घनमूळ कसे काढायचे त्या गोष्टीवर आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, अफलातून ट्रिक्स तुम्हाला पाहण्यास मिळतील मित्रांनो. चला तर आपण घन जे काढणार आहोत त्या 3 पद्धतीने 4 पद्धतीने काढणार आहोत. किती पद्धतीने काढणार आहोत, 4 पद्धतीने काढणार आहोत. आता 4 पद्धती कोणकोणत्या, पहिला रूल काय आहे, पहिला अंक 1 असेल तर, पहिला अंक 1 असेल तर. आता पहिला अंक 1 म्हणजे कोणकोणते, जसे की 11, 12, 13, 14, 15 हे पहिला अंक काय असतात यांचा, 1 हा पहिले अंक असतो. अशा संख्येचे घन काढणार आहोत. दुसरा रूल काय मित्रांनो, शेवटचा अंक. ऍक्च्युली एकच रूल आहे, पण हे वरची 3-4 रूल जे बनवलेले आहेत ते जुगाड करून बनवलेली आहेत. आपण काय करून बनवलेली आहेत, जुगाड करून बनवले आहेत. शेवटचा अंक 1 असेल तर, आता शेवटचा अंक 1 म्हणजे काय, 21 चा घन, 31 चा घन, 41 चा घन, 51 चा घन, 61 चा घन, 71 चा घन, 81, 91 व्हॉटएव्हर जाऊ शकतात. त्याच्यानंतर बघा तिसरा रूल काय दिलाय, दोघं अंक सारखेच असतील तर. तिसरा रूल काय आहे, दोघं अंक सारखे असतील तर. म्हणजे काय, 22 चा घन कसा काढायचा, 33 चा घन कसा काढायचा, 44 चा घन कसा काढायचा, 55, 66, 77, 88, 99 यासारखे घनांचा काढायचे. आणि 7वा जो रूल आहे, सॉरी पुढचा जो रूल आहे चौथा, तो आहे की वरचे 3 रूल लागू होत नाही. म्हणजे पहिले पण 1 नाहीये, शेवटी पण 1 नाहीये, दोघं अंक सारखा मध्येच काहीतरी नंबर आला. 23 चा घन कसा काढणार, 34 चा घन कसा काढणार, 12 त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं मी 27 चा घन कसा काढणार, तर या पद्धतीने. ठीक आहे मित्रांनो, समजते मला काय म्हणायचंय. तर मग आज आपण पहिला रूल डिस्कस करूया की पहिला अंक 1 असेल तर काय करायचा, पहिला अंक 1 असेल तर काय करायचा. ठीक आहे मित्रांनो, सो पहिल्या रूल वरती बघायचे, पहिला अंक 1 असेल तर काय करायचं. आता याचा आपण काय काढणार आहोत, घन काढणार आहोत. पहिला अंक 1 असेल तर मग मी इथे डायरेक्टली लिहायला सुरुवात करतो. पहिला अंक 1 असेल तर काय करायचा, आपल्याला आता 11, 12, 13, 14 चा घन काढायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, तर मग मी तुम्हाला सांगितलं 12 चा घन काढायचा आहे. कितीचा घन काढायचा आहे मित्रांनो, 12 चा घन काढायचा आहे. तुम्ही काय करणार, 12 × 12 × 12 3 वेळा करणार, असं करायचं नाही. 3 वेळा 12 × 12 × 12 करायचं नाही. पहिल्यांदा काय रूल आहे मित्रांनो, 4 स्टार मारून घ्यायची. किती स्टार मारायचे, 4 स्टार मारायचे. बघा मित्रांनो, घन काढण्याची जेवढी रोमॅन्टिक मेथड आहे ना, घनमूळ काढण्याची पण तेवढीच रोमॅन्टिक आहे. सो त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला आज हा एक क्वेश्चन 1 मार्क तुमचा येणार म्हणजे येणार. आता 12 चा घन काढायचं आपल्याला, 4 स्टार मारून घेतले. किती स्टार मारले, 4 स्टार मारले. बस इथे 1 लिहायचा, इथे 2 लिहायचा, 12 लिहिला. आता इथे 2चा वर्ग करायचा, इथे 2चा काय लिहायचा, वर्ग. 2चा वर्ग किती आहे मित्रांनो, 4. आणि 2चा घन लिहायचा, किती आहे, इथं काय लिहायचं, या 2चा काय लिहायचा, घन किती आहे, 8. 90% तुमचं उत्तर आलं, 90% तुमचं उत्तर आलं. 1 लिहिला, 2 लिहिला, 2चा वर्ग 4 केला, 2चा घन किती लिहिला, 8 लिहिला. बस असं आखून घ्यायचं आणि मधल्या दोघांच्या दुप्पट करायचे. मधल्या दोघांच्या काय करायचे मित्रांनो, फक्त दुप्पट करायचे. मग या 2च्या दुप्पट किती, 4 आणि या 4च्या दुप्पट किती, 8. मधल्या दोघांच्या दुप्पट करून फक्त बेरीज करायची. काय करायची मित्रांनो, बेरीज करायची. झालं उत्तर तुमचं 88, 8, 8 आणि 4 12शी, 2 हातच्याला किती गेला, 1 कॅरी फॉरवर्ड 1 केला, 4 आणि हे 2 6 हा 1 7 आणि 1शी 117, 28 तुमचा 12चा घन आहे. किती घन आहे मित्रांनो, 12चा घन काय, 17, 28 हा 12चा काय घन आहे. लक्षात येते मित्रांनो, कोणत्या पद्धतीने काढतोय आपण घन, समजताय मित्रांनो कोणत्या पद्धतीने काढतोय. परत एक आपण घन काढूया. पहिला अंक काय पाहिजे, 1 असावा. पहिला अंक काय असावा, 1 असावा. आता आपण 13चा घन काढूया मित्रांनो. कितीचा घन काढूया, 13चा. मग मी 13चा एक घन काढून दाखवतो, 13चा घन काढवतो. कितीचा घन काढतो मित्रांनो, 13चा. तो पहिला रूल काय आपला, 4 स्टार मारून घ्यायचे. किती स्टार मारायचे, 4 स्टार. हे तुम्हाला समजवण्यासाठी मारतोय. तुमची जेव्हा प्रॅक्टिस होईल तर स्टार मारण्याची गरज नाही, स्टार मारण्याची गरज नाही. 1 लिहिला,
3 लिहिला, 13 लिहिला, इथं 13चा काय आहे वर्ग, वर्ग, 3चा वर्ग किती आहे 9, आणि इथं 3चा काय आहे घन, 3चा घन किती आहे 27. बस आखून घ्यायचं. मधल्या दोघांच्या काय करायचे डबल, मधल्या दोघांच्या काय करायचे डबल. मला एक सांगा 3चे डबल किती 6, 9चे डबल किती 18, 9चे डबल 18, आणि यांची काय करायची बेरीज, यांची काय करायची मित्रांनो बेरीज. 27 फक्त काय लिहायचा 7, हातच्याला किती गेला 2. बघा 18 आणि 2 20 आणि 9 29, 9 हातच्याला 2, 6 आणि 3 9, 9 प्लस हे 2 11, 1 हातच्याला 1, 1 आणि 1 2. सो 21 97 कशाचा घन आला मित्रांनो, 21 97 कशाचा घन आला 13चा घन आला. अतिशय सोपं आहे मित्रांनो, काही अवघड नाही, काही अवघड नाही. लक्षात येतंय मित्रांनो कोणत्या पद्धतीने सोडवतोय. पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो, तुम्हाला घनमुळाच्या अफलातून ट्रिक सांगेल मित्रांनो. समजते काय करतोय. चालायचं पुढे, चालायचं पुढे. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो आपण. अजून एक सोडून दाखवतो आणि 2 तुम्हाला होमवर्कला देतो. ठीक आहे मित्रांनो. चला सपोज मला 15चा घन काढायचा मित्रांनो. कितीचा घन काढायचा आहे 15चा घन काढायचा आहे. तुम्ही पैकी 15 × 15 × 15 करत बसणार नाही. 15चा 3 वेळा गुणाकार करून वेळ वाया घालवायचा नाही. काय करणार 4 स्टार मारून घेणार. किती स्टार मारणार मित्रांनो 4 स्टार मारून घेणार. समजतंय. बरं 4 स्टार मारले. इथं लिहिला 1, इथं लिहिला 5. 15 झाला. इथं 5चा वर्ग, मी आता लिहित नाही वर्ग शब्द. मग 5चा वर्ग किती मित्रांनो 25, आणि इथं 5चा काय घन किती 125. मधल्या दोघांच्या काय करायचे दुप्पट. असं एकदा आखून घेऊया आपण, असं एकदा आखून घेऊया. 5च्या दुप्पट 10, 25च्या दुप्पट 50, आणि यांची काय करायची बेरीज. ठीक आहे. मोठे अंक असतील तर काय करायचं अजून एक आखून घ्या, काय हरकत नाही. बघा 5शी 5 हातच्याला किती गेला मित्रांनो 12, हातच्याला किती गेला 12. एकच अंक ठेवायचा, बाकीचे सर्व हातच्याला टाकायचे. 25 आणि 50 75, 75 आणि 12 किती झाले 75, 77, 87 किती झाले बेरीज 87. 87 शिकायला यायचा 7, हातच्याला किती गेला मित्रांनो 8, 10 5 15, 15 आणि 8 किती 23. 23 शिकायला यायचा 3, हातच्याला किती गेला 2, 2 आणि 1 किती 3. सो 33 75 तुमचं उत्तर आलं. काय उत्तर आलं मित्रांनो 33 75. समजते काय करतोय, कोणत्या पद्धतीने काढतोय. 13 15चा घन लक्षात आला मित्रांनो. आवडल्यास लाईक शेअर करून द्या, आवडल्यास लाईक शेअर करून द्या. ट्रिक्स नंबर 1 कळाली मित्रांनो. सर्व ट्रिक्स सारख्याच आहेत, फक्त फिरवलेलं आहे मी. सर्व काय केलेलं आहे फिरवलेलं आहे. लक्षात आलं. आता मी तुम्हाला कमेंट करा मित्रांनो, मला कमेंट करून सांगणार आहात. आता कमेंट करून सांगणार आहात 14चा घन आणि 16चा घन. मला कमेंट करून सांगणार आहात 14चा घन आणि 16चा घन. मला काय करून सांगणार आहात मित्रांनो कमेंट करून सांगणार आहात. चालायचं मित्रांनो पुढे. आता आपण रूल नंबर 1 डिस्कशन केलेला आहे. रूल नंबर 1 डिस्कशन केला. काय होता पहिला अंक 1 असेल तर काय केला, बरोबर आहे. पहिला अंक 1 असेल तर काय केला. आता रूल नंबर 2 डिस्कशन करूया आपण. आता आपण काय करूया मित्रांनो रूल नंबर 2 डिस्कशन करूया. शेवटचा अंक 1 असेल तर काय करायचा, म्हणजे शेवटचा अंक म्हणजे आज आपण वर्ग घन काढूया. 21चा 31चा 41चा 51चा 61 71 81 खूप जाऊ शकतो आपण, पण सध्या आपण 2 अंकापर्यंत थांबूया इथं. मग बघा आता अतिशय सोपं आहे. आता यांची गणना काढणं पण जगाचं सर्वात सोपं काम आहे. ठीक आहे. मी पेज बदलून घेतो. आता आपल्याला 2 अंकाचा 21चा गणना काढायचा. कशाचा गणना काढायचा मित्रांनो 21चा. मग 21 × 21 × 21 करत बसायचं नाही. तर बरं तोच फॉर्म्युला. किती स्टार मारायचे 4. किती स्टार मारायचे मित्रांनो 4. किती स्टार मारूया 4. मग आता 21. आता आपण बघा 12चा घन कसा लिहिला होता मी तर सांगतो बघा. 12चा घन कसा केला होता 4 स्टार मारले होते 1 2 3 आणि काय 4. 4 स्टार मारले होते. इथे 1 लिहिला होता, इथे 2 लिहिला होता, इथे 2चा वर्ग 4 लिहिला होता, आणि इथे 2चा घन किती लिहिला होता 8. 12चाच उलटा अंक 21 होतो मित्रांनो. 12 पासूनच उलटा अंक काय होतो 21 होतो. सुरुवातीला 1 होता म्हणून इकडून लिहित गेलो. शेवटी 1 असेल तर इकडून लिहित जायचं. शेवटी 1 असेल तर कुठून लिहित जायचं इकडं. म्हणजेच काय इथं 1 आणि इथं 2. 21 झाला. 21 झाला मित्रांनो. समजलं काय केलं. सुरुवातीला 1 होता म्हणून इकडून लिहित गेलो होतो, आणि शेवटी 1 असल्यामुळे उजवीकडून लिहित गेलो. समजतं मला काय म्हणायचंय. इकडून लिहायला सुरुवात केली उजवीकडून. 21 लिहिला. तर बरं इथं 2चा काय लिहायचा, पुन्हा तोच फॉर्म्युला आहे. 2चा काय लिहायचा वर्ग किती 4, आणि इथं 2चा काय लिहायचा घन. 2चा घन किती आहे 8. 2चा घन किती मित्रांनो 8. समजतंय काय करतोय. मधल्या दोघांच्या काय करायची दुप्पट आणि बेरीज करायची. सोपं आहे. मधल्या दोघांच्या काय करायची दुप्पट आणि बेरीज. 4चे दुप्पट 8, 2चे दुप्पट 4, आणि यांची काय करायची मित्रांनो बेरीज. अतिशय सोपं आहे. मग 1शी 1 4 आणि हे 2 किती झाले 6. 8 4 12शी 2, हातच्याला गेला 1, कॅरी फॉरवर्ड केला 1, 8 आणि 1 9. सो 92 61 कशाचा घन आला मित्रांनो 92 61 कशाचा घन आला 21चा घन आला. कितीचा घन आला मित्रांनो 92 61 कशाचा घन आला 21चा घन आला. लक्षात आलं काय केलंय, कोणत्या पद्धतीने सोडवतोय. समजतंय मित्रांनो. चालायचं पुढे, चालायचं पुढे. काही डाऊट शंका नाहीये. लक्षात आलं. ओके. नाव तर नेक्स्ट घेऊया आपण. नेक्स्ट घेऊया. ओके चला करू रफ. हे करू रफ. समजलं. आता अजून एक काढून दाखवतो तुम्हाला. अजून एक काढून दाखवतो. ठीक आहे. आता मी तुम्हाला 31चा घन काढून दाखवतो. कितीचा घन काढून दाखवतो मित्रांनो 31चा.
शेवटचा अंक 1 आहे. मग पहिला रूल काय, 4 स्टार. हे तुम्हाला समजवण्यासाठी मारतोय. ज्यावेळेस तुमची नंबर ऑफ टाइम प्रॅक्टिस होईल त्यावेळेस तुम्हाला 4 स्टार मारण्याची गरज पडणार नाही. मग काय करणार, 4 स्टार मारले मित्रांनो. आता काय करणार, इथं 1 लिहिणार, इथं काय लिहिणार 3, 31 झाला. इथं 3चा काय घन किती 9, याचा वर्ग, वर्ग 3चा वर्ग 9, आणि इथं 3चा काय मित्रांनो घन परत लिहून देतो. इथं 3चा घन किती झाला 27. मधल्या दोघांचे काय करायचे दुप्पट, मधल्या दोघांचे काय करायचे दुप्पट. समजते काय करतोय, मधल्या दोघांच्या दुप्पट, 9च्या दुप्पट 8, 3च्या दुप्पट 6, आणि यांची काय करायची बेरीज. 81 1 6 3 9, 9 ने 18 किती झाले 27 7, ह्याच्याला 2, 27 आणि 2 29, 29 791. कशाचा घन आला 31चा घन आला. 29 791 कशाचा घन आला मित्रांनो 31चा घन आला. समजते काय करतोय, कोणत्या पद्धतीने सोडवतोय, लक्षात येतंय मित्रांनो. चालायचं. आता परत तुम्हाला होमवर्क देतो ज्या शेवटचा अंक 1 असल्यावर. ठीक आहे, शेवटचा अंक 1 असताना होमवर्क देतो. व्हिडिओ पॉज करणार, शांततेत लिहून घेणार, ट्रिक समजण्याचा प्रयत्न करणार आहात. ठीक आहे मित्रांनो. आता तुम्हाला 41चा घन काढून दाखवायचा, 51चा घन काढून दाखवायचे, 61चा घन काढून दाखवायचे. हे 3 उदाहरण तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात. 3 उदाहरण मला कमेंट करून सांगणार आहात. ठीक आहे मित्रांनो. चला पुढे चालायचं. पुढे चालायचं मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन घेऊया. आता बघा, आता आपण दोघं अंक, आता आपण बघा पहिला रूल काय लिहिला. पहिला अंक 1 असेल तर काय केलं, पहिला अंक 1 असेल तर काय केलं, शेवटचा 1 अंक असेल तर काय केलं. आता दोघं अंक सारखे असतील तर काय करायचं, दोघं अंक सारखे असतील तर काय करायचं. म्हणजे 22 33 44 55 66 77 अशा पद्धतीने घन यांचे घन काढायचे. तर काय करायचं, सेकंदाचं काम असेल. काय असेल मित्रांनो, सेकंदाचं काम असेल. बघा लक्ष देणार आहात, लक्ष देणार आहात. पेज बदलून घेतो, ब्लँक घेतो, ब्लँक पेज घेतो. ओके चला. मग आता तुम्हाला विचारलं असतं 22चा घन कितीचा घन विचारलं असतं मित्रांनो 22चा घन. तोच फॉर्म्युला आहे, 4 स्टार मारायचे. किती स्टार मारायचे 4 स्टार बस. आणि 4 स्टार मारल्यानंतर कोणत्याही 2 घ्या, एक तर हा 2 घ्या, एक हा 2 घ्या. याचा घन लिहून टाका 4 वेळा. 2चा घन काय आहे 8. किती वेळा लिहून टाकला 4 वेळा लिहून टाकला. 2चा घन किती वेळा आहे मित्रांनो 4 वेळा लिहून टाकला. 8 8 8 8 8 बरोबर आहे. मधल्या दोघांच्या काय करायचे दुप्पट. बस पुढचं काहीच नाही, सेम आहे. मधल्या दोघांच्या काय करायचे दुप्पट. 8च्या दुप्पट 16, 8च्या दुप्पट 16, यांची काय करायची बेरीज. यांची काय करायची बेरीज. झालं 88 8, 16 आणि 8 24, 4 कॅरी फॉरवर्ड 2, 16 आणि 8 24 आणि 2 26, 6 ह्याच्याला 2, 8 आणि 2 10. उत्तर आलं मित्रांनो तुमचं 10,648. काय उत्तर आलं मित्रांनो 10,648. क्लिअर आहे मित्रांनो. समजते मला काय म्हणायचे, समजते मला काय म्हणायचे. लक्षात आलं काय केलं, 2चा घन 4 वेळा लिहून टाकला आणि मधल्या दोघांच्या काय केले दुप्पट केले आणि काय केली फक्त बेरीज केली. फक्त काय केली मित्रांनो बेरीज. आता एक मोठा अंक घेतो तुमच्या लक्षात येईल, एक मोठा अंक घेतो तुमच्या लक्षात येईल. सपोज 55चा घन काढायचा आहे मित्रांनो. कितीचा घन काढायचा आहे 55चा घन काढायचा आहे. 55चा घन काढायचा आहे. ठीक आहे मित्रांनो. सो फॉर्म्युला कसा आहे आपला 1 स्टार 2 स्टार 3 स्टार 4 स्टार बरोबर आहे. 5चा घन 125 4 वेळा लिहून टाका. 125 125 125 आणि 125. मधल्या दोघांच्या काय करायचे दुप्पट. मधल्या दोघांच्या काय करायचे दुप्पट. आता मधल्या दोघांचे दुप्पट करण्यासाठी 125 चे दुप्पट किती 250 250 आणि यांची काय करायची बेरीज. मोठे मोठे अंक असतील तर 2 तास आपण घ्यायचं, काय हरकत नसते बरोबर. 125 फक्त 5, हातच्याला गेला 12, हातच्याला किती गेला मित्रांनो 12. बघा 5 आणि हे 2 झाले 7, 5 आणि 2 7 आणि 1 8, 2 आणि 1 3, 3 चे 87, 87 फक्त 7, हातच्याला किती गेला 38, हातच्याला किती गेला 38, 5 आणि 8 13, 3 हातच्याला 1, 3 आणि 1 4 आणि 2 6 5, 11, 1 हातच्याला 1, 2 आणि 2 4, 413, 413 3 हातच्याला गेला 41, 5 आणि 1 6, 4 आणि 2 6, 81 1. उत्तर आलं तुमचं 166 166 375. सोपं आहे मित्रांनो. समजते काय करतोय, समजते काय करतोय. ठीक आहे चालायचं पुढे, चालायचं पुढे. आता बघा मित्रांनो पुढचा क्वेश्चन बघा. आता मी तुम्हाला होमवर्क देतो, सॉल्व्ह करणार आहात. होमवर्क देतो, सॉल्व्ह करणार आहात. 33 आणि 44 चे घन तुम्ही मला काढून दाखवणार आहात मित्रांनो. 33 आणि 44 चे तुम्ही काय काढून दाखवणार आहात मला घन काढून दाखवणार आहात. ठीक आहे मित्रांनो. चला आता बघा तुम्हाला ज्या ट्रिक्सचा तुम्ही इंतजार करत होते, सर पहिली 1 असेल तर ठीक होतं, शेवटी 1 असेल तर ठीक होतं. ठीक आहे मध्ये दोघं अंक सारखे असतील तर, पण वरील नियम तिघ असतील तर 22चा 23चा घन कसा काढायचा, 32चा घन कसा काढायचा, या पद्धतीचे काही संख्या असतील तर काय करायचं. आता आपण त्याबद्दल काय करणार आहोत चर्चा करणार
आहोत त्याबद्दल काय करणार आहोत मित्रांनो, चर्चा करणार आहोत. एक उदाहरण देतो आणि मग बाकीचे तुम्ही प्रॅक्टिस म्हणून सोडू शकतात. बघा 23चा घन काढायचा आहे, पेज बदलून घेतो. 23चा घन काढायचा आहे. बघा फॉर्म्युला तोच आहे मित्रांनो, काहीच विशेष नाहीये. ओरिजिनल फॉर्म्युला हा आहे. 23चा जो घन काढायचा आहे, 23चा जो घन काढायचा आहे मित्रांनो, तर 4 स्टार मारून घ्यायचे. 1 2 3 आणि 4 स्टार मारून घेतले मित्रांनो. इथं काय करायचं तुम्हाला समजावण्यासाठी सांगतोय. इथं काय करायचं, 2चा घन लिहायचा. इथं कितीचा घन लिहायचा मित्रांनो, 2चा घन. आणि इथं लिहायचा 3चा घन. 23 असाच लिहिणार आपण, 2 आणि 3 23चा घन. मध्ये काय करायचं, 2 गुणाकारामध्ये 3 आणि इथं 2चा वर्ग आणि इथं 2 गुणाकारामध्ये 3 23 इथे याचा वर्ग. थोडंसं कन्फ्युजन झालं असेल, ठीक आहे. तर परत मी रिपीट करेन, डोंट वरी. परत मी रिपीट करेन. 2चा घन काय आहे 8, 2चा वर्ग 4, 4 3 किती झाले 12, 3चा वर्ग 9, 9 3 किती झाले 18 आणि 3चा घन किती झाला 27. मधल्या दोघांच्या काय करायचे, दुप्पट करायचे. मधल्या दोघांच्या काय करायचे मित्रांनो, दुप्पट करायचे आहेत. 12चे दुप्पट किती 24 आणि 18चे दुप्पट किती 36 आणि यांची काय करायची बेरीज. मला गॅरंटी आहे बऱ्याच लोकांचा हा प्रकार डोक्यावरून गेला असेल, ठीक आहे. यांची बेरीज करणं सोपं आहे. 7 × 7 हातच्याला 2, 18 आणि 2 20, 20 आणि 36 56 6 हातच्याला 5. हे झाले 18 आणि 12 36, 36 आणि 5 41, 1 हातच्याला 4, 8 4 12. उत्तर आलं तुमचं 12 167. कशाचा घन आला 23चा. मी ही ट्रिक्स परत एकदा रिपीट करेन, डोंट वरी. ही ट्रिक्स परत एकदा काय करेन मित्रांनो, रिपीट करेन. पण त्याच्या आधी तुम्हाला आता पुढचं घनमूळ काढणं पण खूप इम्पॉर्टन्स आहे. काय महत्वाचं आहे मित्रांनो, घनमूळ काढणं पण काय आहे, खूप महत्वाचं आहे. सो पुढचा आपण क्वेश्चन घेऊया, घनमूळ कसा काढायचा, ठीक आहे. त्याच्या आधी आपल्याकडे गणित आणि बुद्धिमत्तेची एक अफलातून बॅच असते. जसे एमपीसी ला कामात येईल. एमपीसी लेवलची असते, बँकिंग लेवलची असते, सरळ सेवा, टीसीएस, आयबीपीएस पॅटर्न कव्हर केला जातो. स्पर्धा परीक्षेत अभ्यास करत असाल तर रोज 1.5 तास लाईव्ह लेक्चर असतात. लाईव्ह लेक्चर रेकॉर्डिंग लेक्चर बघू शकतात. माझे 2 दिवस डेमो लेक्चर पण करू शकतात. माझ्या बरोबर अभ्यासासंदर्भात काही चर्चा करायची असेल तर मला कॉल करू शकतात. माझा नंबर ते स्क्रीनवरती आहे मित्रांनो. चला मग आता आपण घनमूळ काढूया. काय काढूया मित्रांनो, घनमूळ. काय काढणार आहोत मित्रांनो, हा तुम्हाला असं एक संख्या देणार 17 28 आणि इथं देणार घनमुळामध्ये 17 28. तर काय करायचं, संख्या काय दिली आहे मित्रांनो 17 28. ही पण एक संख्या दिलेली आहे तुम्हाला इथं. इथं एक संख्या दिलेली आहे 17 556 अशी एक संख्या दिली आहे घनमुळामध्ये. आणि काही सेकंदात तुम्हाला उत्तर मिळालं पाहिजे. अतिशय सोपं आहे मित्रांनो. काही सेकंदात काय मिळालं पाहिजे, उत्तर मिळालं पाहिजे. सो अतिशय सोपं आहे घनमूळ काढताना. घन करतो म्हणजे किती वेळा गुणाकार करतो आपण, 3 वेळा गुणाकार करतो. संख्या लिहून टाका 17 28. घन करतो म्हणजे किती वेळा गुणाकार करतो, 3 वेळा गुणाकार करतो. म्हणून शेवटून 3चा ग्रुप करायचा. शेवटून कितीचा ग्रुप करायचा, 3चा. काही असो, संख्या किती लहान असो किती मोठी असो याच्याशी घेणं देणं नाही. संख्या किती लहान असो किती मोठी असो याच्याशी घेणं देणं नाही. शेवटून कितीचा ग्रुप करायचा, 3चा ग्रुप करायचा. आणि या 3च्या ग्रुपचा शेवटचा अंक बघायचा. शेवटचा अंक काय आहे 8. जर शेवटचा अंक 8 आहे तर त्याचं घन शेवटचा अंक घनमूळ काय येणार आहे, शेवटचं उत्तर काय येणार आहे 2. शेवटचा अंक 7 राहिला असता तर उत्तर काय असतं 3. शेवटचा अंक 4 राहिला असता उत्तर काय आलं असतं 4. शेवटचा अंक 5 राहिला असता उत्तर काय आलं असतं 5. शेवटचा अंक 6 राहिला असता उत्तर काय आलं असतं 6. शेवटचा अंक 3 राहिला असता तर उत्तर काय आलं असतं 7. शेवटचा अंक जर इथे बघा 2 दिसतोय तर उत्तर काय आलं असतं 8. शेवटचा अंक 9 राहिला असतं उत्तर काय आलं असतं 9. शेवटचा अंक 0 राहिला असतं उत्तर काय आलं असतं 10. मग इथं ही कन्सेप्ट डोक्यात आली. मी तुम्हाला हे तुमच्यासाठी लिहून दिलेलं होतं इथं. मग शेवटचा अंक 8 असेल तर घनमुळामध्ये शेवटचा अंक काय येणार आहे, याचा शेवटचा अंक 8 आहे, याचा शेवटचा अंक 8 आहे. बघा इथं पण 8 आहे म्हणून घनमुळामध्ये शेवटचा अंक काय येणार आहे 2. म्हणून मी काय केला 2 लिहून टाकले. 3 संख्या फक्त काय लिहिला 2 लिहिला. राहिला किती 1. राहिला किती 1. आता 1 कोणत्या 2 संख्यांच्या मध्ये येतो किंवा कोणाचा घनमूळ आहे, 1 कोणाचा घनमूळ आहे, 1चा घनमूळ आहे. म्हणून याच्या ऐवजी काय लिहिला 1. सो कशाचा घन होता 12चा घन होता. तुम्ही 12 × 12 × 12 3 वेळा गुणाकार करून बघा तुम्हाला उत्तर 17 28 सापडेल. ठीक आहे. आता बऱ्याच जणांच्या डोक्यावरून गेलं असेल, मला 100% माहिती आहे. पुढच्या उदाहरणामध्ये अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल, ही माझी गॅरंटी मित्रांनो. सो बघा आता हे 17 28 तुमचं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं असेल तर बघा आता पुढचं उदाहरण काय दिलंय मित्रांनो आपल्याला. पुढचं उदाहरण बघा मित्रांनो काय दिलेलं आहे, काय दिलेलं आहे 17 पेन घेतो सॉरी 17 576. 17 576 बरोबर आहे. आता 17 576 ही संख्या किती लहान असो किती मोठी असो याच्याशी घेणं देणं नाही. शेवटून कितीचा ग्रुप करायचा 3चा ग्रुप करायचा. शेवटून कितीचा ग्रुप करायचा 3चा. या ग्रुपचा शेवटचा अंक काय आहे 6. शेवटचा अंक 6 आहे म्हणून कुठं 6 घेणार बघा बरं. 6 कुठे बघा बरं, इथं 6 आहे म्हणून त्याचं घनमूळ काय आहे हा 6. काय घेणार हा 6. समजतंय का, याचं घनमूळ काय घेणार हा 6. मला काय म्हणायचंय शेवटचा अंक 6 आहे, इथं शेवटचा अंक दिसतोय का 6, इथं शेवटचा अंक 6 दिसतोय का, म्हणून याचं घनमूळ काय घेणार हा 6 घेणार. ह्याच्याऐवजी काय घेतला 6. राहिला किती, कोणता अंक राहिला आता 17. कोणता अंक राहिला
17 17 कोणत्या दोन संख्यांच्या मध्ये येतो बघा बरं. 1 ते 10च्या घनाच्या मध्ये 17 कुठे येतो? 17 कुठे येतो बघा बरं. 8चा घन आहे, 2चा घन आहे 28, 2चा घन आहे 8 आणि 3चा घन आहे 17, 3चा घन आहे 27. यांच्याच मध्ये काय येतो? 17 येतो. 2चा घन काय आहे? 8 आणि 3चा घन काय आहे? 27. 17 संख्या दोघांच्याच मध्ये येतो म्हणून लहान संख्या पकडायची 8 आणि तिचं घनमूळ काय आहे? 2. सो याच्याऐवजी काय लिहायचं? 2. नेहमी लहान संख्या पकडायची. सो कशाचा घन होता हा? 26चा. कशाचा घन होता मित्रांनो? 26चा. एकदम सोपं आहे. शेवटचा 3चा ग्रुप करायचा, शेवटचा अंक बघायचा, तो लिहायचा. आणि हा जो अंक उरलेले अंक असतात ते कोणाच्या मध्ये येतात? घनमुळामध्ये. इथं कोणाच्या मध्ये येतात ते काय करायचे? लिहायचे. बस सोपं आहे. लहान अंकाचं घनमूळ लिहायचे, लहान अंकाचं काय लिहायचं? घनमूळ. अजूनही काही लोकांचं कन्फ्युजन असेल तर परत एकदा सोडून देतो, परत एक उदाहरण सोडवतो, रोमॅन्टिक पद्धतीने सोडवतो, शांततेत लक्ष देणार आहात पण तुमचा 1 मार्क कव्हर होणार म्हणजे होणार. ठीक आहे मित्रांनो, बघा लक्ष देणार आहात. आता बघा हा एक संख्या दिलेली आहे, हे एक उदाहरण दिलेलं आहे मित्रांनो, हे एक उदाहरण दिलेलं आहे. घनमुळामध्ये 74,088, घनमुळामध्ये 74,088 संख्या काय आहे? 74,088. हा थोडस व्यवस्थित लिहितो, तुमचं कन्फ्युजन होईल. बरं व्यवस्थित लिहितो बघा. 74,088 मी अशी थोडीशी मोकळी लिहिली. शेवटून 3चा ग्रुप करायचा आहे म्हणून थोडं 3चा ग्रुप साठी एक वेगळा स्पॉट लिहिला. 3चा ग्रुप केला मित्रांनो. शेवटचा अंक काय आहे? 8. शेवटचा अंक 8 बघा इथे दिसतोय 8. त्याच्याऐवजी काय घेणार? 2. म्हणजे 74,088 ज्याचा कोणाचा घन असेल त्याचा शेवटचा अंक काय असेल? 2 असेल. कन्फर्म आहे? इथपर्यंत काही डाऊट नाही. राहिला किती? 74. राहिला किती? 74. आता हा 74 कोणाकोणाच्या मध्ये येतो बघा बरं. 74 ही संख्या कोणाकोणाच्या मध्ये येते? 64 आणि 125 च्या मध्ये येते. 5चा घन आहे 125 आणि 4चा घन आहे 64. 74 ही संख्या दोघांच्याच मध्ये येते. 74 ही संख्या दोघांच्याच मध्ये येते. मग लहान संख्या काय पकडायची? 64. तिचं घनमूळ काय आहे? 4. मी याच्याऐवजी काय घेणार? 4. हा 42चा घन होता. कितीचा घन होता मित्रांनो? 42चा घन होता. समजते काय करतोय? लक्षात आलं कसं सोडवतोय आपण? लक्षात आलं कसं सोडवतोय? आवडल्यास लाईक शेअर करून द्या मित्रांनो. तुमचा एक लाईक आणि शेअर माझ्यासाठी मोटिव्ह करतो व्हिडिओ बनवण्यासाठी. याच्यासारखे अनेक व्हिडिओ मी चांगले व्हिडिओ तुम्हाला देत राहील. फक्त लाईक आणि शेअर करा मित्रांनो. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घेऊया. लक्षात आलं काय केला? ओके, नाव द नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. आता बघा हा मोठा नंबर दिलेला आहे, तुम्हाला वाटेल सर एवढा मोठा नंबर आहे. बघा काय दिलेलं आहे? 68 14 72. हा आणि घनमुळामध्ये दिलाय 68 14 72. मग संख्या लिहून टाकू आपण. काय लिहून टाकू? 68 14 72. बस शेवटून 3चा ग्रुप करायला विसरायचं नाही. संख्या किती लहान असो किती मोठी असो शेवटून 3चा ग्रुप करायला विसरायचं नाही. शेवटचा अंक काय आहे? 2. आता शेवटचा अंक 2 आहे बघा. इथं शेवटचा अंक काय दिसतोय तुम्हाला? 2. त्याचं घनमूळ काय आहे? 8. म्हणून याच्याऐवजी काय लिहिला? 8. म्हणजे 74 ही संख्या ज्याचा कोणाचा घन असेल तिचा शेवटचा अंक काय राहणार आहे? 8 राहणार आहे. समजते मला काय म्हणायचं? 8 राहणार आहे. बरोबर आहे. हा बस मग आता आपल्याला पुढे काय करायचंय? राहिला किती? कोणता नंबर राहिला? आता राहिला कोणता? 681. कोणता नंबर राहिला? 681. आता 681 कोणाच्या मध्ये येतो बघा बरं. इथं 681 कोणाच्या मध्ये येतो बघा बरं. 681 512 आणि 729 यांच्याच मध्ये 681 येतो. 512 आणि 729 याच्याच मध्ये काय येतो? 681 येतो. इथं 681 येणार आहे. समजते मला काय म्हणायचंय? मग लहान संख्या काय? 512. तिचं घनमूळ काय आहे? 8. मग याच्याऐवजी काय लिहायचं आहे? 8. सो ही संख्या काय आली? 88चा घन आली. कशाचा घन आली मित्रांनो? 88चा घन आली. समजते मित्रांनो? आवडल्यास लाईक शेअर करा मित्रांनो. ओके, चालायचं पुढे. पुढचा क्वेश्चन घेऊया. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मित्रांनो. करू रफ. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मित्रांनो. एक क्वेश्चन मी सोडून देतो. 300 763. ठीक आहे मित्रांनो, 300 763. ओके, घनमुळामध्ये दिलेला आहे 300 763. मग पहिले आपण संख्या लिहून टाकू. काय लिहून टाकणार आहोत? 300 763. बरं, आता 763चा एक ग्रुप करूया आपण. 763चा काय करूया? एक ग्रुप करूया. ठीक आहे, त्या ग्रुपचा शेवटचा अंक काय आहे? 3. शेवटचा अंक 3 असल्यामुळे बघा बरं शेवटचा अंक 3 कुठे दिसतोय? इथं दिसतोय का 3? त्याच्याऐवजी काय घ्यायचं आहे? 7. याचा काय घ्यायचं आहे? 7. राहिला किती? आता राहिला किती? कोणता नंबर राहिला? राहिला आहे 300. काय राहिला आहे? 300. आता 300 कोणाकोणाच्या मध्ये येणार बघा बरं. 300 कोणाकोणाच्या मध्ये येणार? 300 जी संख्या आहे ती 216 आणि 343 यांच्याच मध्ये येणार. लहान संख्या काय? 216. तिचं घनमूळ काय? 6. मग याच्याऐवजी काय घेणार मित्रांनो? 6. उत्तर आलं तुमचं
67 कशाचा गण आहे मित्रांनो 67 याच्यासारखे एक्झाम्पल्स तुम्हाला याची पीडीएफ तुम्हाला हवी असल्यास मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला पण आहे आपल्या ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये पण आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात तिथून काय करू शकतात मित्रांनो डाउनलोड करू शकतात चालायचं पुढे आता मी तुम्हाला काही होमवर्क देतो लक्षात आली ट्रिक्स मी काही होमवर्क देतो ते सॉल्व्ह करायचे मित्रांनो आता हा एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे 970 299 ठीक आहे हा एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे 70 49 69 आणि मला कमेंट करून सांगणार आहात मित्रांनो ठीक आहे 148 887 हा एक कमेंट करायचे मित्रांनो हा एक क्वेश्चन कमेंट करायचा आहे ट्रिक समजली तुम्हाला हा एक क्वेश्चन कमेंट करायचा आहे ठीक आहे मित्रांनो सो आपण एवढे क्वेश्चन काय केलेत मित्रांनो डिस्कशन केलेली आहेत काही डाऊट काही शंका असेल तर मला सांगा पेड बॅच पण उपलब्ध आहे मित्रांनो एक नॉर्मल फी मध्ये तुम्हाला पूर्ण कोर्स कंप्लीट होतोय मॅथ रिझनिंग असेल जीके करायचं असेल कुठलाही टॉपिक कव्हर करायचं असेल टॉपिक समजत नसेल बोलायचे अभ्यासाच्या पद्धती समजत नसतील डिस्कशन करायचे तरी मला कॉल करू शकतात मित्रांनो तुमचा कॉल इम्पॉर्टन्स असेल थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी